बांधकाम सुरू आहे त्याला तीव्र विरोध करण्यात येतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पार्किंगचा जो आहे मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून आपण पाहू शकतो कशा पद्धती दृश्यांमध्ये जे आहे बौद्ध अनुयायी जे इथे पोहोचलेले आहे आणि विरोध करताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे तो विरोध होताना आपल्याला दिसून येत आहे। इथले जे आहे प्रत्येक जण जो आहे आपापल्या पद्धतीने जे आहे बांधकाम जे आहे ते तोडण्याचं काम जे आहे ते करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे। यामध्ये महिला आहे पुरुष आहे आणि सगळेच पदाधिकारी जे आपल्याला पाहायला मिळते आहे। दीक्षाभूमीमध्ये गावून गावून भरपूर लोक येतात। इथे अंडरग्राउंड पार्किंग नको आहे। इथे लोक जनता कुठे राहते नको आहे। इथे पार्किंग नको आहे। लोकांना जे हे आहे बायचे लोक येतात त्यांना जे सोय उपलब्ध आहे त्यांना हे जागा पूर्ण खुलीच पाहिजे। मोठ्या संख्येने जेव्हा बांधव येतात तेव्हा याच ठिकाणी थांबतात। बसायला सुद्धा जागा नाही होत आहे। त्या लोकांना बसायला जागा नाही मिळत आहे। जागा कमी आहे तरी पण इतकी जागा कमी केलेली आहे। यांना आम्हाला कोणालाच विचारलं नाही। ते दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने विरोध होत आहे। हे सडाकी जे तोडण्याचं काम आहे ते करताना दिसून येत आहे। छोट्यातला छोटा कोणी अनुयायी असो किंवा मोठे लोक सगळ्यांनी जे आहे हातात आपल्या जे आहे मिळेल ते साहित्य घेतले आणि बांधकाम तोडण्याचं जे काम आहे तिथं मोठ्या संख्येने सुरू आहे। सगळा जो विरोध आहे या पार्किंगला अंडरग्राउंड होणाऱ्या पार्किंगला हा सगळा विरोध आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीचे आज त्यांची समजूत काढण्यासाठी बोलावण्यात आलं होतं तरी कुठेतरी भावना ज्या आहे त्या अनावर झाल्या आणि ज्यांनी जे आहे इथे आम्ही दरवेळेस येत असतो तेव्हा आम्ही याच ठिकाणी थांबतो अशा पद्धतीचा आग्रह आहे। लोकांचं ते म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, दीक्षाभूमी, नागपूर। तर घटनास्थळावरील आपण आढावा पाहिलेला आहे। 14 ऑक्टोबरला लाखोच्या संख्येने नागपुरातील दीक्षाभूमीतील अंडरग्राउंड पार्किंगचा मुद्दा एकंदरीतच तापल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंग विरोधात आंबेडकर आणि दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचं काम हे सुरू आहे आणि यालाच सध्या विरोध हा दर्शवला जातोय। एकंदरीतच सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। बौद्ध अनुयायी या ठिकाणी समितीला वारंवार पत्र व्यवहार करतात आहे तरी देखील अजून काही झालं नाही। त्या उद्देशाने आज सगळेजण जमले होते पाहिला आणि जनतेचा आक्रोश आता तुम्ही मला समितीने बोलण्यासाठी बोलावलं होतं पण कुठेतरी आक्रमकता जी आहे ती दिसून आली। या ठिकाणी समितीने आम्हाला बोलवलं होतं हा मला माहीत नाही। मी मेसेज बघितला होता की या ठिकाणी एक मीटिंग आहे, पार्किंग पाहिजे नाही पाहिजे आणि समिती या ठिकाणी आले नाही असं संयोजक म्हणत होते। समितीची वाट पाहता असंही काही लोकांचा दावा आहे आणि महिला कशा पद्धतीने जो आहे लोखंडी जे आहे कठडे तयार करण्यात आले होते पिल्लरसाठी ते तोडण्याचं काम जे आहे ते महिला करताना दिसून येत आहे। मोठ्या संख्येने जो आहे तो रोष जो आहे तो प्रत्येकामध्ये दिसत आहे। सामान्य जो आहे प्रत्येक जण या सगळ्यामध्ये जे तोडताड करण्यासाठी जे आहे या कामाची तोड करण्यासाठी जे आहे त्यांना कुठेतरी या पार्किंगला विरोध असल्यामुळे त्यांचा विरोध दर्शवण्याचं काम जे आहे ते महिला सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या संख्येने जे आहे बांधव जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने जे आहे भंते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये हा मागे दिसणारा जो बौद्ध स्तूप आहे आणि त्याच परिसर आहे। मोठ्या संख्येने जेव्हा इथे कार्यक्रम होत असतात, आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होत असतात किंवा दीक्षाभूमीचे वेगवेगळे कार्यक्रम होते त्यासाठी मोठ्या संख्येने जे आहे लोक येतात, अनुयायी येतात आणि ते याच ठिकाणी थांबतात। त्यामुळे कुठेतरी हा सगळा जो रोष आहे तो त्यांच्याकडून व्यक्त केला जातो आहे आणि त्यामुळे जो आहे ह्या भावना आता अनावर झालेल्या आहे आणि हे सगळं बांधकाम जे आहे त्याला अंडरग्राउंड पार्किंगला विरोध होत आहे आणि त्याच विरोधाच्या माध्यमातून जे आहे हे जे बांधकाम केलेलं आहे ते तोडून जे आहे आपला विरोध प्रदर्शन करण्याचं काम जे आहे ते अनुयायी करताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, दीक्षाभूमी, साम टीव्ही न्यूज, नागपूर।